तालुका पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस. याबाबत वृत्त असे की तालुक्यातील मुकटी येथे 13 ऑगस्ट रोजी घडलेल्या घरफोडीचा उलगडा करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. संशयितास ताब्यात घेतल्यानंतर त्याने अन्य एका साथीदारासह मिळून घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेली रोकड हस्तगत झाली आहे. मुकटी येथील रहिवासी युवराज देवराम पाटील यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. 13 ऑगस्ट रोजी घरात शिरकाव करून घरातील 50,000 रुपये रोकड, 22,000 रुपये किमतीचे 2 तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविले होते. या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे 19 ऑगस्ट रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याबाबत धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी संशयितांबाबत माहिती घेतली व पथकास कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार संशयित सौद अलीम अन्सारी राहणार 100 फुटी रोड सरदार हॉटेलच्या पाठीमागे धुळे या शहरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने सदर हा गुन्हा हेमंत किरण मराठे राहणार श्रीराम ट्रान्सपोर्टच्या मागे DDRC जवळ धुळे या सहकारीच्या मदतीने सदर ही चोरी केली असून सदर याबाबत त्याने कबुली दिली असून पोलिसांनी अन्सारीच्या घरून 14,600 रुपयाचे रोकड जप्त केले असून दोघांवर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, DYSP साजन सोनवणे, PSI प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनात PSI अनिल महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे, पोलीस नाईक योगेश पाटील, पोलीस नाईक उमेश पवार, पोलीस नाईक पान पाटील, पोलीस शिपाई विशाल पाटील, कुणाल शिंगाणे, पोलीस कॉन्स्टेबल धीरज सांगडे अशांनी सदरची कारवाई केली. मी पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुकटी या बीट क्षेत्रामध्ये दिनांक 13/8/2023 रोजी घरफोडी झाली होती. सदर घरफोडी दाखल ही 19 तारखेला झाली आहे. त्यानंतर आम्ही दाखल झाल्यानंतर तात्काळ एक अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथक यांच्यामार्फत तपासाला सुरुवात केली. CC फुटेज व इतर गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता आमच्या पथकाला यश आलं. त्यामध्ये त्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी सौद सलीम अन्सारी याला तात्काळ अटक केली. अटक केल्यानंतर त्याच्याकडून 14,600 रुपयाची रोख कॅश ही हस्तगत करण्यात आली आहे. त्याचा साथीदार जो आहे अजून त्याचा शोध चालू आहे. लवकरच त्याला जेरबंद करून कायदेशीर मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि गुन्ह्यातील बाकी राहिलेला मुद्देमाल जो आहे तो रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास PSI अनिल महाजन हे करत आहेत. संशयितांवर अजून इतर जे आहे त्यांनी देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि ही जी घरफोडी मुकटीची त्या घरफोडीमध्ये देखील त्यांनी जे वाहन वापरले तेच वाहन हे चोरीचं वाहन आहे याचं निष्पन्न झालेलं आहे. त्याबाबत गुन्हा दाखल आहे देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी.